कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या वतीनं वार्ड नंबर 19 मध्ये जे आमचे 4 उमेदवार आहेत, खरं तर हे 4 उमेदवार निवडून येणं महत्वाचं नाही, तर महायुतीची सत्ता सुद्धा येणं महत्वाचं आहे. त्यामुळे इथल्या सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की महायुतीची सत्ता येणं म्हणजे शहराच्या विकासाचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण सगळ्यांनी जे काय अपेक्षित असणारे विकासाचे सगळे प्रश्न त्याला मार्गी लावण्यासाठीचं महत्वपूर्ण अशा पद्धतीचं उद्याच्या 15 तारखेला आपल्या सगळ्यांची मदत आणि मतदान होणं आवश्यक आहे. कोल्हापूर शहर हे ऐतिहासिक शहर आहे. कोल्हापूर शहरामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. पर्यटनाचं टुरिझम होऊ शकतंय. आई अंबाबाईच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने भाविकांचा लाखो भाविक इथे येत असतात. सर्किट बेंच झाले, आपल्याकडे एकापेक्षा एक सारथी केंद्र आदरणीय चंद्रकांत दादांनी केलेलं आहे. अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत. परंतु शहर आणि उपनगरातल्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या सुविधांची वानवा आहे. त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनामध्ये एक असंतोष आहे की यापूर्वीच्या लोकांनी काय केलं. आता माझी विनंती अशी आहे की महायुतीमध्ये एका बाजूला केंद्रात, दुसऱ्या बाजूला राज्यात आणि या शहरामध्ये सुद्धा जे दोन्ही आमदार आहेत ते महायुतीचे आहेत. त्यामुळे साहजिकच विकासाची गुरुकिल्ली जर महायुतीच्या सर्व नेतृत्वाकडे असेल तर शहराची सत्ता सुद्धा त्यांच्याकडे पाहिजे आणि वार्ड नंबर 19 ची सत्ता सुद्धा त्यांच्याकडे पाहिजे. तरच या सर्व सुविधा, या सर्व आपल्याला अपेक्षित असणाऱ्या शहराच्या विकासाच्या कल्पना करू. त्यासाठी आपण सगळ्यांनीच महायुतीच्या वार्ड नंबर 19 मधल्या सर्व उमेदवारांना, मग आमचे मित्र राहुल चिकोडे आहेत आणि आमच्या तिन्ही उमेदवार जे आहेत त्या ह्या BA LLB असणाऱ्या आमच्या भगिनी आहेत, अशा सगळ्यांनाच आपण सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद द्यावेत अशी विनंती आहे.